मसानपाड़ा सेक्टर 4 स्थित भूखंड क्रमांक 17 पर नवी मुंबई मनपा द्वारा निर्माण मार्केट आखिर शहर के फेरी वालों के लिए खुला कर दिया गया। पिछले लंबे समय से खटाई में पड़े इस मुद्दे को लेकर नवी मुंबई हॉकर एंड वर्कर्स यूनियन के अध्यक्ष सैयद पीर फकीरा और विश्वास बोराड़े के नेतृत्व में तमाम हॉकर्स ने मार्केट को जल्द खुला करने की मांग प्रशासन स्तर पर लगातार की थी। कोर्ट द्वारा शहर फेरीवाला समिति गठित करने के आदेश के बाद प्रशासन इस दिशा में उचित निर्णय नहीं ले पा रहा था। ऐसे में कोर्ट के निर्णय का अवमान न हो और फेरी वालों को बिना नुकसान झेले न्याय मिले, इसलिए मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे के मार्गदर्शन, अतिक्रमण विभाग के उपायुक्त कैलाश गायकवाड़ और तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे की पहल से आखिर समाधान पूर्वक रास्ता निकालकर इस मार्केट को सुचारू करने के आदेश दे दिए गए। प्रशासन के इस निर्णय का स्वागत करते हुए शहर के यूनियन के सदस्यों ने सैयद पीर फकीरा और विश्वास बोराड़े के नेतृत्व में मनपा मुख्यालय और तुर्भे विभाग कार्यालय जाकर आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे, अतिक्रमण उपायुक्त कैलाश गायकवाड़ और तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे का आभार व्यक्त किया। मसानपाड़ा का मार्केट सेक्टर 4 मार्केट बनके 2-3 साल के ऊपर हो गया था, तो इसका एक निर्णय नहीं ले पा रहे थे, क्योंकि जब तक शहर फेरी वाला समिति गठित नहीं होता है तब तक कोई भी निर्णय नहीं ले सकते। लेकिन इसके लिए बीच का रास्ता तो निकलना पड़ता था। तो आज विभाग अधिकारी सागर मोरे साहब, कैलाश गायकवाड़ साहब, इन्होंने मिलकर एक मार्ग निकाला और आज हमारे फेरी वाले जो रास्ते पे बैठे थे उनको मार्केट में जगह देने के लिए उन्होंने लेखी पत्र दिया, आश्वासन दिया, जो आज वो पूरा हो गया। उसके वजह से हम लोग उनका आभार व्यक्त किया। देखिए, जहाँ तक का राष्ट्रीय फेरी वाला धोरण है, हाईकोर्ट का ऑर्डर है, ये सारे जो है फेरी वाले के रूप में ही है और जितने भी अधिकारी अभी है इनका सारा सोच पॉजिटिव है। तो पॉजिटिव होगा तो डेफिनेटली मुझे लगता है कि फेरी वाले को न्याय मिलेगा और पूरे शहर में रस्ते पे कोई भी फेरी वाला नहीं दिखेगा। इसका मैं खऱ्या अर्थानं जर म्हणलं तर खऱ्या अर्थाने आज आम्ही आयुक्त साहेब श्री कैलाश गायकवाड़ साहेब आणि वॉर्ड ऑफिसर श्री मोरे साहेब यांचे आम्ही खरंच म्हणजे आभार मानतो। आज त्यांच्यामुळे आज हे जे काही आमचं काम थांबलं होतं फेरीवाला धोरणात, हे त्यांच्यामुळे आमचं आज काम क्लिअर झालेलं आहे। आणि म्हणजे हे मार्केट बनवून 4 वर्ष झाली होती, पण त्यामध्ये काही त्रुटी असल्यामुळे हे आमचं काम काही याच्यामध्ये थांबलं होतं। पण आज आयुक्त साहेबांनी, कैलाश गायकवाड़ साहेबांनी आणि वॉर्ड ऑफिसर साहेबांनी, मोरे साहेबांनी यांनी त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करून मदत करून आम्हाला ते मार्केट आज खुलं करून दिलेलं आहे। आम्ही खरंच खूप खूप आभारी आहोत। आणि त्याचबरोबर आम्ही सगळ्यात पहिले आम्ही आभार मानतो ते पीर फकीरा साहेबांचे, कारण आज त्यांच्या प्रयत्नांमुळे आज आम्ही हे काम शक्य करू शकतो। वहीं अतिक्रमण उपायुक्त कैलाश गायकवाड़ ने उम्मीद जताई है कि इस मार्केट का लाभ शहर के जेन्युइन फेरी वालों को होगा। की शहरातल्या फेरीवाल्यांसाठी राष्ट्रीय शहर फेरीवाला धोरण अस्तित्वात आहे आणि त्यालाच अनुसरून आपण अनेक ठिकाणी मार्केट तयार केलेले आहे। सेक्टर 4चं मार्केट अनेक दिवसापूर्वी तयार झालेलं होतं, परंतु मार्केटची पाहणी केली तेव्हा फेरीवाला संघटनेने त्यात काही बदल सुचवले होते। सन्माननीय आयुक्तांनी ह्या बदलांना मंजुरी दिली, हे बदल केले। ते बदल आपण सगळ्यांनी अवलोकन केलं, पाहणी केली आणि त्यानंतर आम्ही आणि सहाय्यक आयुक्त या दोघांनी त्याबाबत सकारात्मक चर्चा केली आणि फेरीवाला संघटनेचे प्रतिनिधी सैयद पीर फकीरा यांनी त्याचा ताबा घेऊन आपण व्यवसाय करू आणि त्याबरोबरच रस्त्यावरील फेरीवाले कोणी राहणार नाही असं आपल्याला आश्वासन दिलं आणि त्यामुळे आपण ही जागा त्यांच्याकडे हस्तांतरित केलेली आहे। हस्तांतरित करून तिथे फेरीवाले ताबा घेतील, तिथे फेरीवाल्याचा व्यवसाय सुरू करतील आणि आपलं शहर हे फेरीवाला धोरणाच्या अनुसाराने चालू राहील। फेरीवाल्यांना त्यांचं उपजीविका करण्याची संधी मिळेल आणि त्याचबरोबर नागरिकांना वस्तू किंवा भाजी किंवा सेवा मिळतील। त्यामुळे आपण दोघे एकमेकाच्या हातात हात घालून जर हे असं पुढे जात राहू तर शहर स्वच्छ व्हायला मदत होईल आणि त्याबरोबरच NELM ज्याला बोलतो आपण, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, म्हणजे शहरातल्या प्रत्येक घटकाला जीवनाची जगण्याची संधी मिळायला पाहिजे, ती संधीसुद्धा मिळत राहील। त्यामुळे आपण दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून हे शहर चांगल्या पद्धतीने पुढे जायला मदत करूया। तुम्ही सगळ्यांनी याचा ताबा घेतला आणि माननीय आयुक्तांचे आभार मानले, याबद्दल मी महापालिकेतर्फे आपला आभार आहे। इस दौरान सैयद मस्तान, पोपट शेठ, आशीष शिर्के, भीमराव बोरकर, जावेद अशरफी, वाहिद दांडेकर, सैयद मैडम आदि उपस्थित थे। ब्यूरो इनपुट, EW नेटवर्क।